पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची तारीख जाहीर झालेली असली तरी आता शेतकऱ्यांसमोर एक वेगळेच आव्हान उभे राहिले आहे. अनेकांना असं वाटत होतं की आधीचा हप्ता मिळालाच आहे म्हणजे पुढचा हप्ता आपोआप खात्यात जमा होईल. पण आता तसं होणार नाही. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की काही महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्याशिवाय पुढचा हप्ता मिळणार नाही. या योजनेसाठी आता काही नवीन नियम लागू झालेले आहेत आणि हे नियम लागू झाल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आता ही योजना पूर्वीसारखी सरसकट सगळ्यांसाठी राहिलेली नाही. सरकारने पहिल्यांदाच 2 वेगळ्या प्रकारच्या याद्या तयार केल्या आहेत. एका यादीत असे शेतकरी आहेत जे आधीच सर्व निकषांमध्ये बसतात आणि त्यांना वेगळ्या कागदपत्रांची गरज नाही. पण दुसऱ्या यादीत असलेले शेतकरी सर्वाधिक आहेत आणि या गटामध्ये अनेक राज्यांमधील शेतकरी येतात. या शेतकऱ्यांनी जर वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे. नवीन वर्ष सुरू होत असताना नियमांमध्ये बदल होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. यावर्षीही तसंच झालं आहे. सरकारने अलीकडेच एक सखोल पडताळणी केली होती. ही पडताळणी वेगवेगळ्या स्तरांवर झाली आणि त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेत होत्या. काही लाभार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन होती. काही कुटुंबांमध्ये सरकारी किंवा खाजगी नोकरीतून चांगले उत्पन्न येत होते. अशा परिस्थितीतही लाभ घेतला जात होता. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. जर एखादा शेतकरी खरोखर पात्र असेल तर त्याला स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. यासाठी एक विशेष अर्ज भरावा लागणार आहे आणि काही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात आणि एकदा लाभ बंद झाला तर तो पुन्हा सुरू होणे खूप कठीण होऊ शकते. आता या कागदपत्रांबद्दल समजून घेणं फार गरजेचं आहे. काही कागदपत्रे आधीपासूनच अस्तित्वात आहेत, पण ती अद्ययावत करावी लागणार आहेत. काही कागदपत्रे मात्र आता नव्याने बंधनकारक करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे शेतकरी ओळखपत्र. अनेकांनी यासाठी अर्ज केले होते, पण कार्ड मिळालं नाही किंवा त्याचा क्रमांक मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती गंभीर ठरू शकते. हे ओळखपत्र आता प्रत्येक शासकीय योजनेसाठी आवश्यक करण्यात आले आहे. यानंतर उत्पन्नाशी संबंधित कागदपत्राचा विषय येतो. केवळ जमीन किती आहे यावरून आता पात्रता ठरवली जाणार नाही. शेतीतून होणारं उत्पन्न किती आहे हे देखील तपासलं जाणार आहे. त्यामुळे उत्पन्न कमी असल्याचं सिद्ध करणारा दाखला तयार ठेवणं आवश्यक आहे. काही प्रकारच्या शिधापत्रिकेच्या आधारे ही अट लागू होऊ शकते किंवा थेट उत्पन्न दाखला मागवला जाऊ शकतो. पुढचा मुद्दा कुटुंबातील लाभार्थ्यांचा आहे. एका कुटुंबातून एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर एकाच घरातून अनेक जण वेगवेगळ्या योजनांचे पैसे घेत असतील तर त्याची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी एक हमीपत्र द्यावं लागणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबाची माहिती नमूद करावी लागेल. यानंतर कर संबंधित ओळखपत्राचा विषय येतो. हे कागदपत्र आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्याच्या माध्यमातून उत्पन्नाची माहिती थेट तपासली जाऊ शकते. ज्यांच्याकडे हे कागदपत्र नाही त्यांनी ते लवकरात लवकर काढणं आवश्यक आहे. शेवटी ओळखपत्राशी जोडलेली बँक प्रक्रिया महत्त्वाची आहे. बँक खाते सक्रिय असणं, ओळखपत्राशी लिंक असणं आणि सर्व पडताळणी पूर्ण असणं आवश्यक आहे. यापैकी कुठलीही गोष्ट अपूर्ण असेल तर अडचण येऊ शकते. या सगळ्या कागदपत्रांबरोबर एक विशेष अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज सरकारने पात्रता तपासण्यासाठी तयार केलेला आहे. या अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, जमीनविषयक तपशील, कुटुंबातील सदस्यांची माहिती, संपर्क तपशील आणि इतर योजनांबाबतची माहिती द्यावी लागणार आहे. हा अर्ज योग्य अधिकाऱ्याकडे कागदपत्रांसह जमा करावा लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश एकच आहे: खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंतच लाभ पोहोचावा. चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारे बाजूला व्हावेत आणि जे पात्र आहेत त्यांना न्याय मिळावा. पण यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने वेळेचं भान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. दिलेल्या मुदतीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली तरच पुढील हप्त्यांची खात्री राहील. म्हणूनच सगळ्या शेतकरी बांधवांनी आपल्या परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अर्जाची माहिती घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रे तयार करून ही प्रक्रिया पूर्ण करावी. हा केवळ एक हप्ता नसून पुढील अनेक वर्षांच्या लाभाचा पाया आहे. वेळेत पाऊल उचलल्याच भविष्यातील मदत सुरक्षित राहील.